हरिओम. पुन्हा एकदा आपण आपल्या आजच्या श्रीमद्भगवद्गीतेच्या या सत्संगाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी आपण ओंकारचं गुंजन करू. हरी नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवा गुरुदेवाय. आत्मदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. हरि ओम. हरि हरि ओम. हरि ओम. सच्चिदानंद स्वरूप असणारे शिवस्वरूप गुरुदेव त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करू. आणि आपण आपल्या आजच्या भगवद्गीतेच्या 4था अध्याय आणि 27वा श्लोक याच्याकडे जाऊ. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा परमपवित्र पौष महिना, सूर्य महिना, सूर्यमास आणि उत्तरायण
झालेलं सुरू 15 तारखेपासून 14 तारखेपासून. उत्तरायणामध्ये मृत्यू आला पाहिजे पितामह भीष्मासारखा, तुमची माझी सगळ्यांची इच्छा आहे. पण उत्तरायण म्हणजे उत्तरोत्तर आपली आध्यात्मिक प्रगती होत जाणे, याचा अर्थ उत्तरायणामध्ये जाणे. नुसतं उत्तरायणामध्ये मरून मुक्ती होणार नाही, तर आपलं जसं जसं आयुष्य वाढत जाईल, जसं जसं आपल्या जीवनाचा काळ पुढे पुढे सरकत जाईल, त्या काळाप्रमाणे आपण अध्यात्मामध्ये पुढे पुढे जाणे, याचं नाव उत्तरायण. आणि हे जसं आता सध्या बायांना सुवर्ण संधी आहे हळद कुंकू करण्यासाठी, दान देण्यासाठी, तिळगुळाचं दान किंवा एखाद्या वस्तूचं दान आपण करतो. तर दान हे करत असताना ते दान एक तर सत्पात्री असावं, आणि दान करताना लहान मोठा छोटा मोठा भेद करू नये. सगळ्यांना समान स्वरूपामध्ये दान दिलं गेलं पाहिजे, सगळ्यांना योग्य वस्तूचं दान मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण खरं म्हणजे या उत्तरायणामध्ये गुरुदेवांनी सांगितलं की तुम्ही ओंकारचं 10 मिनटं गुंजन करा, आणि 10 मिनटं गुंजन करून सूर्योदयापूर्वी स्नान करा. मागं स्नानाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. तर जसं जसं आपण लवकर लवकर ह्या सगळ्या क्रिया करू सकाळी, तर तसं तसं आपल्यामध्ये एक आध्यात्मिक प्रगती झालेली किंवा आपल्या मनाला स्थैर्य आलेलं. कारण की काही ठिकाणी हा सौर मास आहे, या पूर्ण महिन्यामध्ये सूर्याची पूजा सांगितलेली आहे. तर खरं म्हणजे आपली संस्कृती सांगते की रविवारच्या दिवशी लवकर उठावं आणि संपूर्ण कामं निपटून ध्यानभजन करावं. आणि एका बाजूनं विदेशी संस्कृती सांगते की रविवारी हा संडे आहे, त्याचं नाव सन डे. मग त्या दिवशी झोपा काढाव्या, दिवसभर आराम करावा, शिल्लकची कामं करावी. तर परमपूज्य डोंगरेजी महाराज सांगतात की शिल्लकची कामं म्हणजे कोणची, तर भगवंताची. आज सुट्टी आहे, तर आज जास्तीत जास्त जप करेन, ध्यान करेन, भजन करेन. आणि कालच्यासारखे काही विशेष मुहूर्त पर्व, चतुर्थी होती कालची, तर ते साध्य व्हावे आणि ही आपली लॉटरी लागावी, ही गुरुदेवांची सुद्धा मनोमन आपल्याकडून इच्छा असते. तर असो, अशा प्रकारे उत्तरायण जर खऱ्या पद्धतीनं आपल्याला साजरं करायचं असेल, ग्रुपवर आपल्या खरोखर खूप सुंदर भागवताचा अंश रोज सुरू आहे. 3रा अध्याय संपत आलेला आहे, जवळपास 3रा स्कंद. आणि त्याच्यावर सुद्धा सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन करावं आणि खरोखर आपल्या जीवनामध्ये काय गरज आहे, कशाची आहे, हे जाणून घ्यावं. तर असो, अवांतर विषयांतर झालं की मग बोलण्यासारखं खूप असतं, परंतु नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे. आपल्याला सांगायला 1000 कारणं असतात संसाराचे. संसार कोणाच्या पाठीमागं लागला नाही असं कोणीही नाही. संसार दुःखालयच आहे, दुःखात राहूनच सुख प्रत्येकानं शोधायचं आहे. तर सर्वाणि इंद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नो जुवती ज्ञानदीपिते. आतापर्यंत भगवंतानं ज्या यज्ञाची चर्चा केली, त्या यज्ञात काय प्राप्त होतं? सगळ्यात पहिले तर देवहूती प्राप्त होते. म्हणून त्याचा आणि याचा मेळ लावा की देवहूती कोण हे शोधून काढा. आज ऑडिओमध्ये मी सांगितलं की कपिल कोण, कर्दम कोण, देवहूती कोण, आणि देवहूतीला 9 मुली झाल्या, त्यांची नावं सांगा. तर देवहूतीच्या 9 मुली कोणच्या? तर आतापर्यंत भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्या यज्ञाची चर्चा केली, त्याच्यामध्ये प्रथम दैवी संपदा प्राप्त होते. हा यज्ञ जर तुम्ही करत असाल, म्हणून गुरुदेव वारंवार सांगतात, असीम कृपा आहे गुरुदेवांची. जेव्हा आपल्यासमोर होते तेव्हासुद्धा गुरुदेव ती कृपा बरसवत होते, आणि आता नाही तर आपल्या पाठीमागं आहेत तरीसुद्धा तीच कृपा गुरुदेव बरसवत आहेत की दैवी संपदा प्राप्त होणे. तर इंद्रियांचा संयम केला जातो, म्हणजे दैवी संपदा केव्हा प्राप्त होईल? तर हा यज्ञ जो श्वासोश्वासाचा आहे, तर
तो यज्ञ करत असताना दैवी संपदा प्राप्त होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे आसुरी गुण आपल्यापासून दूर जातात आणि दैवी संपदा अहिंसा, सत्यम, क्रोधस्त्याग, शांतीर, पैशुनम, दया, भूतेष्वलोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीर चापलम. तर हे जे 16 गुण आहेत दैवी, हे आपल्यामध्ये प्रकट होतात आणि आपल्या कानावर काही काम उत्तेजक किंवा क्रोध उत्तेजक शब्द जरी पडले तर आपण हे जे सूत्र काल हाती घेतलं 26व्या श्लोकाचं, तर त्याचा भाव बदलून, जर आपल्याला भाव बदलायची सवय लागली तर आपण आपला बचाव करू शकतो आणि आपण आपली उन्नत अवस्था साध्य करून घेऊ शकतो. कारण की योगी असंच करतात. उन्नत अवस्थेमध्ये असणारे योगी जे आहेत ते इंद्रियांची व प्राणांची सर्व कर्मे ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरूपी अग्नीत हवन करतात. त्यांचं हवन कोणचं आहे खरं म्हणजे? आता आपण हवन करतो घरी, अमावस्या पौर्णिमेला करतो, विशिष्ट पर्व असलं तेव्हाही करतो. ते हवन निश्चित करा. वातावरण शुद्धी होईल, देवी देवता प्रसन्न होतील त्यांना भोग मिळाल्यानंतर. पण खरं हवन जे आहे ते श्वास आणि प्रश्वासाचं हवन आहे, सोहं मंत्राचं हवन आहे. तर या मंत्रामध्ये जेव्हा आपण हवन करू तर आत्मसंयमरूपी अग्नीमध्ये आपण ह्या मग आहुत्या टाकू. कोणत्या? काम आणि क्रोधाच्या. जेव्हा संयम आत्म्याबरोबर तद्रूप होतो तेव्हा प्राण व इंद्रियांची सर्व कर्मे शांत होतात. जेव्हा आपला हा संयम जो आहे तो आपल्या आत्मस्वरूपाच्या सोबत तद्रूप होतो, काम आणि क्रोध जेव्हा आत्मस्वरूपाच्या सोबत आपला तद्रूप होतो तेव्हा मग आपोआपच सर्व इंद्रियेसुद्धा शांत होतात. आणि एकदा इंद्रिया शांत झाले म्हणजे काम आणि क्रोध उपटण्याचं किंवा प्रकट होण्याचं काही कारणच राहत नाही. सर्व कर्म शांत होतात. मग अशा वेळेस काय होतं की इंद्रियांना उद्दीपित करणाऱ्या या गोष्टी, पण याच्यासाठी खूप मोठा संयम पाहिजे. अनेक म्हातारे झालेले माणसंसुद्धा अशा विरुद्ध प्रवाहाकडे वाहत जातात. खरं म्हणजे आपण भागवतामध्ये जरासंधाची कथा ऐकतो आणि जरासंधाची कथा, त्याचं नावच जरासंध आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला 13व्या स्कंदाची वाट पाहावं लागेल की जरासंध कोण आहे. आणि जरासंधाच्या शरीराचे तुकडे जर सारखे फेकले असे तर ते पुन्हा जुळतात, पण ते जर उलट दिशेला फेकले तर ते जुळत नाही. आपलं जीवनसुद्धा त्या जरासंधासारखं असावं आणि त्याला आपण उलट दिशेनं जर फेकलं तरच परमात्म्याच्या ठिकाणी प्रवृत्ती देणाऱ्या या गोष्टी प्राण आणि इंद्रिय हे जेव्हा शांत होतील आणि आपण प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा वाहत जाऊ तेव्हा आपण त्या परमात्म्याच्या स्थितीपर्यंत जाऊ. इकडे भाऊ, त्या दिवशी आम्ही दोघंजणं रस्त्यानं चालत येत होतो. गोष्ट पुन्हा त्याच्यावरच येते पुन्हा आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाची प्रवृत्ती वेगळी असते, त्याची साधना वेगळी असते. ताई, तुमची साधना वेगळी, माझी साधना वेगळी, कारण आपल्या प्रत्येकाचं कर्म वेगळं. आणि खरोखर ही गोष्ट पटली मला. ते म्हटले मला बोलावं वाटत नाही आणि तुम्हाला जिथं गेलं तिथं बोलावंच लागतं किंवा बोलायला भाग पाडतात लोक. तर तो तुमचा कर्माचा परिपाक, हा माझ्या कर्माचा परिपाक. पण एक गोष्ट सुंदर सांगितली त्यांनी, ती माझ्या मनाला पटली. बोलत असताना, चालत असताना आपण आपल्या, हे आजचं दुसरं सूत्र आहे. कालचं सूत्र आपण पाहिलं 26व्या श्लोकामधलं की शब्दाचे भाव बदलून टाकायचे आहेत. आजचं सूत्र हे त्यांनी मला सांगितलं की आपण विचारावर जर कॉन्सन्ट्रेशन आपण करू, आणि ही गोष्ट बरोबर आहे. बऱ्याच दिवसापासून याचा मी सुद्धा प्रयत्न करते. त्याच्यात 100% यशस्वी झाले असं मी म्हणणार नाही, परंतु 95% निश्चितच मी गेलेली आहे. की विचार येतात त्या विचारांना आळा घालणे किंवा त्या विचाराकडं न पाहणे. विचार कोणचे येतात त्याच्याकडं लक्ष देणे आणि 10 विचार येत असतील तिथं 5 विचारावर आणणे आणि ते 5ही विचार परमात्म्याला समर्पित करणे. कारण आपण जेव्हा बोलत असतो तेव्हासुद्धा आपलं मन दुसरीकडं कुठंतरी गुंतलेलं असतं. त्या गुंतलेल्या मनावर लक्ष ठेवणे आणि कोणते विचार याच्यामध्ये येतात त्याचं
विचार करून त्या विचाराला प्रयत्नपूर्वक बाजूनं हटवणे. आणि एकदा ही गोष्ट जर साध्य झाली तर मग विचारही येत नाही. आणि विचार नाही आला म्हणजे तो आचरणात येईन का? तो आचरणातही येत नाही. आणि आचरणात येत नाही म्हणजेच सगळे संबंध हळूहळू आपण संपवत असतो किंवा त्या संपवण्याच्या मार्गावर आपण असतो. कारण मग एकच विचार असतो आणि तिथं विचार नसतो, तिथं फक्त परमात्मा असतो. 2 श्वासाच्या मध्ये काहीही नसतं आणि तिथं फक्त परमात्मा असतो असं गुरुदेव बरेच दिवसापासून दीक्षा घेतल्यापासून आपल्याला सांगत आहेत. तर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करणे, परमात्म्याशी ते तद्रूप होतात. मग अशी स्थिती आली, याचं नाव आहे परमात्म्याशी तद्रूप होणं. आणि हीच त्या यज्ञाची परमसीमा आहे. ठाईच बैसोनी करायक चित्त, आवडे अनंत आळवावा. न तन से जपू, न मन से जपू, न कर से जपू, न माला से जपू, जपू न मैं राम. अब ऐसी स्थिति आ जाए कि राम मुझको जपे मैं पाऊ राम में विश्राम. हरिदासजींनी 7 दिवस हेच सांगितलं बुलढाण्याच्या सत्संगामध्ये. आणि आता या ठिकाणी आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णसुद्धा हेच सांगत आहेत. ज्या परमतत्वाला प्राप्त करायचे होते ते प्राप्त झाल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही. मग उठत बैठत वही उठाने, कहत कबीर हम उसी ठिकाणे. एकदा जे स्थिती ब्राह्मी स्थिती प्राप्त कर, कार्य रहे ना शेष, मोह कभी ना ठग सके, इच्छा नहीं लवलेश. पूर्ण गुरु कृपा मिली, पूर्ण गुरु का ज्ञान. आणि परमपूज्य गुरुदेव जे झाले तिथपर्यंत होण्याचं सौभाग्य जरी आपल्याला प्राप्त झालं तर खूप मोठी उपलब्धी आपल्या जीवनामध्ये ती येईल. कारण की गुरुदेवांनी अगणित उपकार आपल्यावर करून ठेवले. आज गुरुदेव प्रत्यक्षात प्रकट स्वरूपात आपल्यासमोर नाही. आपण म्हणतो आज ते तो उत्तरायण शिबिराला गेलो असतो, पण अनेक उत्तरायण शिबिरं करता करता त्यांनी जे आपल्यासाठी सांगून ठेवलं ते खूप अनमोल आहे. पहा, जेव्हा सगळ्यात पहिल्या उत्तरायण शिबिराला आम्ही गेलो, मी याची अनेक वेळेस चर्चा केलेली आहे पण आठवण आली की राहत नाही. 5 दिवसाचं शिबिर संपल्यानंतर गुरुदेवांनी सांगितलं की मेरे बच्चों, संसार में जाओ लेकिन ऐसे रहो कि जैसी गर्भवती स्त्री पानी का घड़ा सिर पर लेके चलती है और पगडंडी पर चलते चलते उसका ध्यान घड़े पर भी होता है, लेकिन घड़ा तो बाह्य है, वह संसार है, लेकिन उसके अंदर जो बच्चा है उसका सबसे ज़्यादा ध्यान उस बच्चे पर रहता है. तो वो जैसे संभल कर चलती है. मेरे बच्चों, इस संसार की कीचड़ में मैं तुम्हें फेंक रहा हूँ, तो आप भी उस गर्भ को, जो बीज मैंने गर्भ स्वरूप में तुम्हारे अंदर डाला है, जो सत्संग मैंने तुम्हें सुनाया है, उसकी तरफ ध्यान देके इस संसार की पगडंडी पर चलो और उसको संभाले रखना जब तक दोबारा हमारी मुलाकात न हो जाए. आणि म्हणून तुम्ही आणि मी, आपण प्रत्येकानंच, भगवंत सांगतात की ते स्वरूप प्राप्त होईपर्यंत गुरुदेवांचे ते शब्द, ते ज्ञान आपण आपल्या अंतरंगामध्ये सांभाळून ठेवलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये यज्ञाबद्दल अधिक विवेचन करताना म्हणतात की द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे, स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रता. अनेक लोक, काही लोक द्रव्ययज्ञ करतात, द्रव्याचा यज्ञ करतात, तर काही लोक महापुरुषांच्या सेवेमध्ये पत्र पुष्प अर्पण करतात. त्यांच्या सेवेमध्ये आपल्या जवळील संपत्तीचे ते विविध दान रूपाने यजन करतात. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात आपल्याला या ठिकाणी की महापुरुषांच्या सेवेमध्ये अनेक लोक पत्र आणि पुष्प अर्पण करतात. त्यांच्या सेवेमध्ये आपल्या जवळील संपत्तीचे विविध दान रूपाने यजन करतात. तो एक प्रकारचा यज्ञ आहे.
पहा, असे यज्ञ आपण करतो. अनुष्ठान सुरू असलं आपण आपली फुलाची पाकळी सेवा अर्पण करतो. आता सध्या एक सेवा आलेली अजून सुरू झाली नाही, गुरुदेवांनी त्याला परवानगी दिली नाही. 500 रुपयामध्ये 100 ऋषीप्रसाद म्हणजे 500 रुपये द्यायचे आणि ते ऋषीप्रसाद आपले दुसरे फक्त जे पैसे देऊ शकत नाही असे आपले गुरुबंधू आणि गुरुबहिणी कुंभमेळ्यामध्ये मग ते ऋषीप्रसाद लोकांना वाटणार आहेत. तर ही एक पत्र फूल पुष्प तोय रूपामध्ये सेवा आहे. तर भक्तिभावाने पत्र पुष्प जल फल जे आपण देऊ ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी त्याचं सेवन करतो आणि मी त्या देणाऱ्याचं कल्याण करतो. एक प्रकारे तो यज्ञच आहे, निश्चित केलाच पाहिजे. आपल्या दानाने इतरांची सेवा करून अनेक आत्म्यांना आनंद देणे. दानामध्ये सर्वात दान मोठं श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान आहे. आणि कारण की गुरुदेव नेहमी सांगायचे, अन्न दिलं एका वेळेची भूक भागेल, वस्त्र दिलं तुम्ही तर त्याची 6 महिन्याची कदाचित त्या वस्त्राची जी त्रुटी त्याच्याजवळ आहे ती भरून निघेल. पण तुम्ही जर शांतीचं दान दिलं तर ते खूप मोठं महादान होईल. आणि म्हणून आपल्या दानानं इतरांची सेवा करून त्याच्या आत्म्याला आनंद देणे आणि मार्ग चुकलेल्या आत्मपथाच्या मार्गावर आणणे हाही एक प्रकारचा द्रव्ययज्ञ आहे. म्हणजे जिथं जिथं ज्या ज्या ठिकाणी सत्संग आयोजित होतात अशा सत्संगाच्या ठिकाणी दान करणे तर तो एक मोठा यज्ञ आहे असं सांगण्याचं तात्पर्य या ठिकाणी आहे. याला द्रव्ययज्ञ म्हटलेलं आहे. तर आणि ते सुद्धा उचित ठिकाणीच केलं पाहिजे. अनेक ठिकाणी पैसा ओतून सुद्धा आत्म्याला पण शांती मिळत नाही. नुसतं प्रोफेशनल लोकंसुद्धा गाणे बजावणे करून आपल्या मनाचं मनोरंजन करत असतात. तर तसं नसता जिथं खरोखर तुमच्या मनाला शांती मिळेल असं ठिकाण या जगामध्ये मला तरी गुरुदेवांच्या चरणाच्या शिवाय आणि डोंगरेजी महाराजांच्या भागवताशिवाय दुसरीकडं कुठं सापडलं नाही. तुम्हाला सापडलं असेल तर निश्चित सांगा. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी मी भेटी दिल्या. परमपूज्य आनंदमूर्ती गुरुमा, परमपूज्य मुरारी बापू या ठिकाणी मनाला निश्चितच शांतता मिळते. बाकी तर आणि असतीलही कदाचित आपल्याला माहीत नसेल अशीही ठिकाणं असतील पण जिथं आपण आजपर्यंत पोचू शकलेलं नाही ते आपलं दुर्भाग्य आहे. तर याच प्रकारे काही पुरुष तप करतात, तपोयज्ञ करतात. स्वधर्माचं पालन करत असताना आपली अधिक उन्नती व्हावी या हेतूनं अनेक प्रकारच्या तपोरूप क्रियांचे आचरण करणे. आपला स्वधर्म म्हणजे काय की आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता त्याचं पालन करत असताना आपली अधिकाधिक उन्नती व्हावी या हेतूनं अनेक प्रकारच्या तपोरूप क्रियांचे, शरीराचं तप, वाणीचं तप म्हणजे आता साधना मार्गावर चालत असताना मौन धारण करणे आणि शारीरिक तप करणे म्हणजे आहार कमी घेणे. तर असे जे अशा प्रकारच्या क्रियांचं जसं मी तुम्हाला भाऊंचं उदाहरण सांगितलं, इकडे भाऊंचं सध्या त्यांचं दोन्ही सुरू आहे, ते तप करत आहेत. तर म्हणजे मनुष्याच्या स्वभावजन्य क्षमतेनुसार जसा तुमचा स्वभाव असेल त्या स्वभावजन्य क्षमतेनुसार इंद्रियाकडून नानाविध कडक व्रतांचे आचरण करविले जाते. आपल्या इंद्रियाकडून गुरुदेवांनी आता 4-5 दिवस झाले कालच्या चतुर्थीचं खूपच महत्त्व येत होतं. आणि खरोखर ज्यांना आपल्या संतांकडून सुख पाहिजेत असेल त्यांनी चतुर्थीचं व्रत करावं. कारण याची महती गुरुदेवांनीच नाही तर भागवतामध्ये सुद्धा यशोदेना विचारलं जेव्हा भूदेवांना की कृष्ण इतका बांड आहे, द्वाड आहे, मी काय करू, तिलासुद्धा चतुर्थीचं व्रत करायचं सांगितलं होतं. माझाही कुठंतरी काल एक स्वभाव जागृत झाला जुना. मी पण काल चतुर्थीचं व्रत केलं आणि कॅलेंडरवर दिलेलं होतं की 8 कॅलेंडरमध्ये फरक आहे, ब्राह्मणात फरक आहे. तो विचारायला नको, एक वेगळा घोळ आहे. कुठं 8:28, कुठं 8:49 आणि चक्क चंद्र 9:30 वाजता निघाला. 3 वेळेस मी बाहेर जाऊन पाहत होते चंद्र निघला का नाही. मी मनात म्हटलं घे ना, आता भागवतात खूप सांगते की चतुर्थीचं व्रत हे 5 प्रहराचं असतं, ते चंद्र निघल्याशिवाय. खरंच त्याच्यात एक खोडा घालून ठेवलेला आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय गणपतीची पूजा करता येत नाही आणि तोपर्यंत ते व्रत सफलसुद्धा होत नाही. आणि ते 5 प्रहराचं व्रत आहे.
आणि आपल्या संतान सुखासाठी हे चतुर्थीचं व्रत करत असतात. आणि कालचं तर गुरुदेवांनी त्याचं विशेष महत्त्व होतं सांगितलेलं, आणि म्हणून मी ते व्रत केलं होतं. संतान सुखासाठीचे जे सगळे व्रत असतील ते मी करत असते. त्याच्यामागं माझं संतान सुखी राहावे हा माझा उद्देश नसतो, तर त्यांना फक्त भगवंतानं सद्बुद्धी द्यावी गणपतीनं, हा एक उद्देश असतो की त्यांनी फक्त सद्बुद्धीच्याच मार्गावर चालावं. आणि त्याच्यासाठी विशेष करून शनिप्रदोष, सोमप्रदोष आणि चतुर्थी हे व्रत मी आवर्जून करते. तर 9:30 वाजले आणि 9:30 वाजल्यानंतर चंद्राचा उदय झाला आणि मी म्हटलं वा वा, पंचांगकर्त्यामध्ये सुद्धा घोळ आहे. तर असे जे नाना प्रकारचे, आणि एकदा संकल्प तुम्ही केला ना तर तुम्हाला भूक बी काही लागत नाही. नाही तर भूक लागणं याच्यासाठी मी खूप प्रसिद्ध आहे. सकाळी 9 आणि संध्याकाळी 7 वाजले की मी कोणत्याही स्थितीत उपवासी राहू शकत नाही. पण तरीसुद्धा अतिशय कालचं व्रत उत्तम रीतीनं पार पडलं. असे अनेक व्रतं या मार्गावर चालत असताना मनोनिग्रहासाठी आणि शारीरिक संयमासाठी आपल्याला याची खूप आवश्यकता असते. असो, आपला वेळ संपलेला आहे आणि मध्येच दुसरं काहीतरी निघतं. तर मनुष्याच्या स्वभावजन्य क्षमतेनुसार याचे अजून काही भाग आहेत, ते आपण उद्या निश्चितच पाहू. इंद्रियांकडून नानावी, कारण स्वभावजन्य हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचं विश्लेषण करूनच आपण पुढे जाऊया. तर असो, आपली आजची झालेली सेवा, हा श्लोक आपला पूर्ण, याचे 3 पॅरेग्राफ राहिलेले आहेत पाहायचे की नेमकं तप म्हणजे काय, आणि ते अधिक विस्तारपूर्वक आपण पाहू. आजची झालेली सेवा शिवस्वरूप गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. सुखी राहा, स्वस्थ राहा आणि अजूनही थोडे दिवस घरामध्येच राहा. हरिओम, हरिओम, हरिओम.